नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण आजचा विषय सुद्धा दमदार आहे. म्हणजे चालू घडामोडी सुद्धा त्याच्यात समाविष्ट आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पाहतो, मोका मोका मोका, ज्याला इंग्लिशमध्ये मकोका असं म्हटलं जातं. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट, म्हणजे संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन असा याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, हा जो मकोका आहे, मोका कायदा आहे, ज्याला मराठीत मोका असं म्हटलं जातं, हा का जन्माला आला आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो. कारण आत्ताच एक नवीन प्रकरण आहे की म्हणजे जे बीडला आपले सरपंच संतोष भाऊ मस्साजोगचे, त्यांचं या ठिकाणी जे गुरुनं हत्या झाली, त्या आरोपींवरती मोका लावलेला आहे. आता त्याच्यामध्ये मोका लावलेला आहे ते किती, एक 6-7 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये सुदर्शन घुलेंना मेन केलेले आहेत. म्हणजे 2 घुले आहेत, 2 चाटे आहेत, आंधळे, केदार आहे, सांगळे. आणि याच्यातून मात्र जे सुरुवातीला म्हणायचे की हा मेन गुन्हेगार आहे वाल्मिक कराड, यांना याच्यातून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे बोका या त्यांच्यावरती लावला गेलेला नाहीये, त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला टाच लावली नाही. आता 4 ऑगस्टला त्याची आर्ग्युमेंट आहे परत. तर विषय तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी हा संदर्भ जोडत चाललोय त्याला. आता त्याच्यावरती SIT नेमलेले आहे. म्हणजे SIT म्हणजे काय, की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. आता ही टीम इन्क्वायरी करणार आणि मग काय आहे ते या निकालामध्ये 4 ऑगस्टला 3 ऑगस्टला आहे. पण आता ॲक्च्युली हा कायदा कधी काढला, तर हा कायदा ज्यावेळेस टाळा होता अगोदर, म्हणजे विध्वंसक किंवा दहशतवादी कारवाया हा त्यावेळी टाळा लावला जायचा. आता तो बंद झाला 1987 साली. आणि 1999 मध्ये ज्यावेळेस आपलं भाजपचं सरकार आणि शिवसेनेचं सरकार होतं, असं संयुक्त सरकार होतं, त्यावेळी हा कायदा जन्माला आला. हा कायदा जन्माला येण्याचं मुख्य कारण काय, तर हा कायद्याने ज्या संघटित टोळ्या आहेत, समजा पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, तुमचं नागपूर असेल, की एक 10-5 टकूची जमतात, ज्यांना संघटित गुन्हेगार म्हटलं जातं. कारण एकट्याच्यात कुणाच्यात दम नसतो. एकापेक्षा अधिक लोकांनी, म्हणजे 2-3-4 लोकांनी जर एखादा गुन्हा केला, एखादा अपराध केला, तर त्याच्यावरती मोका लावला जातो. अशा भरपूर टोळ्या कार्यरत आहेत पुणे, मुंबई, आसपासच्या सर्व सिटींमध्ये. मग ते जमिनीवर ताबा घेणे, बिल्डरला दमदाटी करणे, बरेच काही, खंडणी मागणे. आता हे गुन्हे साधारणतः कुणावरती लागतात, कुठले अपराधी येतात त्याच्यात. समजा एखादी टोळी आहे, आता खंडणीचा प्रकार आहे. खंडणीमध्ये एक तर खंडणी मागतो का, नाही, 10-15 लोक असतात. तर जर या एखाद्या टोळीने खंडणीसाठी कुणाचं जर अपहरण केलं, तर त्यावेळी मोका लागला जातो. दुसरी गोष्ट, खून केला. आता खुनाला 302 पहिले कलम होतं, आता त्याला म्हणजे IPC 302 म्हणायचे. आता त्याचं मागच्या वर्षीपासून त्याला BNS 103 म्हटलं जातं, भारतीय न्याय संहिता. आणि जे हाफ मर्डरचं कलम होतं IPC 307, त्याला BNS 109 मध्ये सामील केलेलं आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी असावं म्हणून सांगतो मी. तर मित्रांनो, याच्यामध्ये नार्कोटिक्स म्हणजे गांजाची तस्करी करणे, त्याच्या पण टोळ्या असतात. ड्रायव्हर असेल, इकडून तिकडून कुठून आणणार असेल, मग त्याचे कोणी गावचे म्हणा, शहरचे म्हणा, कोणी मित्र असतील, त्यांना सप्लाय करणे, त्यांनी पुढे सप्लाय करणे, हे नार्कोटिकची तस्करी आहे. ज्याला सप्लायर म्हणतात. आणला जातो चोरून, विकला जातो चोरून, त्याला म्हणायचं तस्करी. त्या तस्करी करणाऱ्यांच्या टोळीला सुद्धा या ठिकाणी नियंत्रण बसावं म्हणून हा कायदा एक अंमलात आणलेला आहे. तर आणखी याचे वैशिष्ट्य काय काय, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, की ज्या संघटित टोळ्या आहेत पूर्ण, म्हणजे गल्लोगल्लीत ज्या टोळ्या आहेत किंवा ज्या गाजलेल्या टोळ्या आहेत, पुण्यामध्ये आपण नाव ऐकून असतो, ह्या ज्या टोळ्या आहेत, ह्या टोळ्यांचा समूळ नाश करण्यासाठी या ठिकाणी सरकारने मोका कायदा आणलेला आहे. आणि हा मोका कायदा लावायचा असेल तर ह्याला सरकारची परवानगी लागते आणि ही केस सरकारकडेच ट्रान्सफर होते.
कोर्टात चालते पण सरकारकडे ट्रान्सफर होते. तर याच्यामध्ये कसं आहे की याच्या शिक्षेची तरतूद आणि याचा कलम म्हणजे याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो 245 कलमानुसार. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की ती जी टोळी आहे एखादी, तर समजा ही मस्साजोगची टोळी, तर ह्या आरोपींचं 10 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड तपासलं जातं. आता मोका म्हटल्यानंतर हे प्रकरण कुठं गेलेलं आहे? सरकारकडं, म्हणजे आपलं जे सत्ताचं सरकार आहे त्याच्याकडं. तर 10 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड तपासलं जातं. 3 वर्ष त्याच्या घडामोडी काय घडलेल्या, कुणाच्या? त्या मोरख्याच्या आणि त्याच्याबरोबर असणारे ते जे काही अगल-बगल बच्चे आहेत, ज्याला आपण गुन्हेगारीच्या भाषेत नंबरकारी म्हणतो, सहकारी म्हणतो. तर यांचे सुद्धा मी आता तुम्हाला थोडं थोडं सांगतो. आणि अजून एक विनंती मला तुम्हाला याच्यामध्ये करायची मित्रांनो, की किंवा तरुणांनो आणि पालकांनो, तुम्ही सुद्धा ऐका की आपण ज्याला भाई म्हणतो, ह्या भाई माझ्या बरोबर, ह्याची 10-20 पोरं, कुणी कुणाच्या कामाला येत नाही मित्रांनो. कोणीही कुणाच्याही कामाला येत नाही याच्यामध्ये. एकदा जेलमध्ये गेला विषय संपला. त्याच्यामुळे विशेषतः याच्यामध्ये ज्या बागल बच्चे ज्यांना सवय आहे करायची, बाई असा बाई तसा, ह्या टोळीला धरून आहे, ह्या गँगला धरून आहे, त्यांना विनंती आहे, हा कायदा फक्त माज मोडणारा कायदा आहे, बाईंचा माज मोडणारा कायदा आहे. त्याच्यामुळे याच्या नादी लागण्यात काहीही तथ्य नाही. याच्यामध्ये पूर्ण करिअर बर्बाद झालेले लोक आपण पाहिलेले आहेत. तर चला आपण कुठपर्यंत आलो होतो की या ठिकाणी ही महाराष्ट्र सरकार याच्यावरती निर्णय घेतं. तर मग त्यावेळेस काय होतं की जे ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं जातं, तर मग तिथं काय होतं की सरकार काय करतं की एक पोलीस महानिरीक्षकाची नेमणूक करतं ते सेपरेट केसवरती. आता ग्रामीण भागात जर असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि ग्रामीणमध्ये जर असेल तर सहाय्यक पोलीस अधीक्षक असे ठिकाणी नेमणूक करून हे जे आपलं पोलीस प्रशासन आहे त्याचा तपास करतं, त्याचा पाठपुरावा करतं आणि त्याचं ज्या फाईल्स आहेत ते तयार करून या ठिकाणी कोर्टासमोर सादर केल्या जातात. आता मित्रांनो, याच्यामध्ये शिक्षेची पण तरतूद आहे. आता मी काय सांगितलं, याच्यामध्ये शिक्षेची पहिली तरतूद सांगतो तुम्हाला मी, की जो टोळीचा म्होरक्या आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये अशीच एक घटना घडली होती एक 4-5 वर्षापूर्वी. तर एकाची दुश्मनी होती त्या टोळीतल्या एका म्होरक्याबरोबर. तर त्याने काय केलं, 5-6 मित्र गोळा केले, दारू पिले आणि चालत्या गाड्यांवरती, टू व्हीलरवरती त्याच्यावरती वार केले. मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली. म्हणजे याच्यात शेकले कोण? फुकट दारू पिणारे. पण शिक्षा त्यांना या ठिकाणी जी 7 वर्षाची लागायची होती, अजून ते 8 वर्ष आतमध्ये. आता याच्यामध्ये शिक्षेचं कसं प्रावधान केलेलं आहे की जो मोरख्या आहे या टोळीचा, त्याला जी पोलीस कोठडी आहे, आपण म्हणतो पीसी, म्हणजे सर्वांनाचा मोकामध्ये 30 दिवस म्हणजे 1 महिना ते 180 दिवस, म्हणजे किती झाले? 6 महिने. पण या पीसी मध्ये काय तुमची रोज पूजा केली जात नाही, तुमच्या फटके दिले जातात एकदम भयानक. म्हणून मी नंबरकारी सहकारी जे आहेत ना, आज एवढे मिसळून फुटलेली पोरं, हा भाई माझ्या मागे, हा मागं, 2-4 टकूचे येतात जमून, कोयते काठ्या बिट्या छोटे छोटे सुरे घेऊन. पण त्यांना माझी विनंती आहे, आतमधलं लाईफ खूप घाण आहे. माझे व्हिडिओ पाहतो मी जेलमधले, इनसाइड स्टोरी, की जेलमधलं लाईफ काय असतं आणि आईबापाच्या घरचं लाईफ काय असतं. आज तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये इतके बाल गुन्हेगार आणि 18 ते 30, त्यांना वाटतं मी काही जगत जिंकायला निघलेलो आहे. त्या 180 दिवसात पोलीस इतके फटके देतात ना तुमच्या नको त्या जागेवरती, तुम्हाला बसायची पण तुम्हाला बसू पण वाटत नाही त्या जागेवरती, इतकं ठोकलं जातं तुम्हाला. कारण हा कायदाच त्यासाठी काढला की ही संघटित गुन्हेगारी जी आहे ही समाजाला लागलेली एक कीड आहे आणि ही कीड कायमची संपवायची. म्हणून मोका. तर चला आपण कुठपर्यंत आलो होतो की 30 ते 180 दिवस पोलीस कोठडी असते आणि शिक्षा काय असते? 10 वर्ष कारावास किंवा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड म्हणजे फाशी. आणि वरून त्याला फाशी दिली तरी 5 लाख रुपये दंड आहे. ही झाली म्होरक्याची. आता म्होरक्याचे जे मागं पुढं फिरत असतात
त्याची वाहवा करत असतात, त्याची दारू बिरू फुकटची पित असतात, त्याची काही कामं करतात, इकडचं तिकडे करणे, कुणाला दमदाटी करणे, भाडेकरू ओढून काढणे, हे करणे ते करणे. तर त्या लोकांसाठी 5 वर्ष कारावास, त्यानंतर 1,00,000 रुपये दंड आहे किंवा आजीवन कारावास. आता दुसरी गोष्ट, एखादा जर भाई असेल, मोठा भाई, बरेच भाई असतात मोठमोठे, त्यांचे बगल बच्चे असे असतात, छुपे रुस्तम असतात. ते काय करतात, त्याची प्रॉपर्टीची बरोबर कुणाच तरी नातेवाईकाच्या नावावर करणे, त्याची दुकानं सांभाळणे किंवा त्याचा व्यवहार सांभाळणे, त्याच्या गाड्या ट्रका सांभाळणे, त्याचे बाकीचे जे काही धंदे उद्योग धंदे आहेत, असे भरपूर बगल बच्चे असतात न दिसणारे. पण पोलीस, कानून के हात बहुत लंबे होते. तुम्ही शोलेमध्ये डायलॉग पाहिला असेल, कानून के हात बहुत लंबे होते. पोलीस लोक राईट वेने जर गेले तर त्यांना ते बाहेरच काढतात ओढून. त्यांना सुद्धा 3 वर्षाची शिक्षा आहे, कशात असू नसू, वरून दंड आहे, आणि गुन्ह्याचं स्वरूप बघता आजीवन कारावास पण आहे. त्याच्यामुळं कुणाच्या छत्रछायेखाली राहायचं हे तुम्ही ठरवायचे. कारण परमेश्वराने प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य दिलंय. तुम्ही स्वतःच्या छत्रछायेखाली राहा. तुम्ही जर कुणाच्या छत्रछायेखाली राहायला गेला, कुणाचा आधार घ्यायला गेला, तर तुम्ही मोक्यामधून सुटू शकत नसला भयानक कायदा आहे हा. आता मित्रांनो, याला बेल आहे का, जामीन आहे का, तर याला जामीन नाहीये. याला 1 वर्ष कमीत कमी जामीन नाहीये. आणि ही केस कुणाकडे दिली जाते? आता मस्साजोगची केस कशी आहे, आपले द ग्रेट ॲडव्होकेट उज्ज्वल सर निकम यांच्याकडे आहे. सुटणार आहेत का आरोपी? मुळीच सुटणार नाही. कुणाकडेही केस असू द्या, फॉरवर्ड होऊ द्या, पण उज्ज्वल निकम सर जिथं आहेत तिथं न्याय 100% मिळतो. किंवा इतरही ॲडव्होकेट सगळे हुशारच आहेत, पण एक मोठ्या लेवलला जे काम होतं ते निकम सरांकडे होतं. आणि दुसरी गोष्ट, हे जे मोका लागला जातो त्यावेळेस असे काही वकील दिले जातात, सरकारी वकील या कामाला, की त्यांना भरपूर मानधन असतं सरकारचं. त्यामुळे ते सहजासहजी त्या केसचा भयानक स्टडी करून शिक्षा ठोकतात, म्हणजे ठोकतातच. त्या वकिलांना कमीत कमी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो त्या फील्डचा. तर अशा पद्धतीने आता हे इथपर्यंत झालं मोकाचं सगळं बॅकग्राऊंड. म्हणजे काय, मोका कशासाठी कायदा आला, कशावर लागतो, शिक्षेची काय तरतूद आहे, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, बालबगल बच्चे, नंबरकारी, सहकारी. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस तुमची जेल एंट्री होते, काय तिथं तुम्हाला नागडं करून सगळं चेकअप केलं जातं. भले भले भाई तिथं जिरून जातात. 100 किलो वजनाचे 50 किलो होऊन गेलेले. काहींनी फाशी घेतली, काही मेले. आणि बॅरेकमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पाठवतात, वेगवेगळ्या बॅरेकमध्ये, तुम्हाला एकत्र पाठवत नाहीत. 8 जण असतील, 8 जण वेगवेगळे. मग तिथे तुम्हाला अर्ध्या फुटात झोपता येणार नाही, अशी एक अंगाव इकडं, एक अंगाव तिकडं, बुक्का हात लागला, पाय लागला तर ठोका टाकला जातो. आणि तिथं मोठमोठे जे गँगस्टर आहेत त्यांचे हातपाय दाबणे, त्यांची भांडी घासणे, त्यांचे धुणे, सकाळी 6ला उठल्यानंतर संडास धुणे, आतमधले बॅरेकमधले झाडून घेणे, भाईंना जेवण आणून देणे कॅन्टीनमधून. म्हणजे हे जे बागड बिल्ले आहेत, जे नंबरकारी नाही का, जे सहकारी असतात, हे आम्ही या भाईच्या अंडर आहे, आम्ही त्या भाईच्या अंडर आहे, भाईसाठी आपण काय, भाईसाठी आपण तसं, हे त्या लोकांना मी खास सांगतोय की आपली समाजामध्ये तुमच्या छत्रछायेखाली स्वतः तुमचे आई वडील तुम्हाला खूप समर्थ आहेत. त्यांना तुम्ही ओव्हरटेक करून कुठल्या भाईच्या हाताखाली जाण्याची गरज नाही. तिथं तुम्हाला जेलमध्ये तुम्हाला दांडके नको त्या ठिकाणी घातले जातात मग. आणि तिथं चालते अंडर ट्रायल. 2 कपडे दिले जातात, ते बी त्याचे ज्या अंगावर आहे एक आणि एक धुवायचा. सकाळी उठल्यापासून तिथं जे कार्यक्रम चालू होतो 6 वाजता तर उठावंच लागतं, नाही तर फटकेच. कुठं आजार बिजार झाला, दवाखान्यात जायचं म्हणलं की फटके, निम्मे अर्धे मागच परत बॅरेककडे पळतात, दवाखाना नको. एक साबण दिला जातो महिन्यातून, कपडे स्वतःच धुवावे लागतात, रोज आंघोळ करावी लागते, वरून तिथली जेलची कामं करावी लागतात जी ठरलेली आहेत ती. आणि रात्री कायद्यांचा त्रास तर आहेच. जर 18, 19, 20 वर्षाची मुलं गेली तर त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार, त्यांचं शोषण, लैंगिक शोषण केलं जातं. मी मुद्दामून का सांगतोय की हे आपल्या येणाऱ्या नव्या पिढीला कळावं म्हणून.
माझ्या पुढच्या एक व्हिडिओमध्ये मी आणखी एक आता 8-15 दिवशी इथंच पुण्यामध्ये जे किस्सा झालेला आहे ते सांगणार आहे. तर ज्यावेळी तुमच्यावर अंडर ट्रायल ही केस चालते म्हणजे तुम्ही अजून गुन्हेगार आहात की नाही हे ठरेपर्यंत तुम्ही अंडर ट्रायल म्हटलं जातं त्याला, ज्याच्यात तुम्हाला बॅरेकमध्ये जेलची वगैरे रेग्युलर तुमची कामं वगैरे सगळे करावे लागतात. हांजी हांजी करून राहावं लागतं आणि फक्त भिंतीच बघत बसावं लागतं. तर त्याच्यामध्ये अंडर ट्रायलमध्ये बऱ्याच वेळा असं होतं, समजा जे बागड बच्चे बालबच्चे आहेत ह्या जो मेन म्होरक्या आहे त्याचं सेटिंग असतं, त्याचं लागून जातं जेलमध्ये सेटिंग, त्याच्याकडे पैसे असतात. ह्या भंगारांकडे काय असतं? काहीही नसतं, फक्त भंगारगिरी असती. पैता हातात घे, दांडका हातात घे, एखाद्या गरीबाला मार, एखाद्याला लूट. त्या लोकांसाठी मी सांगतोय की त्यांच्या केस त्यांना वकील मिळला तर मिळतो, नाहीतर शिक्षा असते 3 वर्षाची, 7 वर्षाची, 7-7, 8-8, 9-9, 10-10, 20-20 वर्ष आतमध्ये राहतात. एवढ्या केस पेंडिंग आहेत. म्हणून आजचा व्हिडिओ कान उघडून ऐका माझा मित्रांनो. एवढं जीवाच्या आकांताने मी का सांगतो? पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. 18, 20, 19, 20, 25 जे वर्षाची मुलं आहेत ना, जी दारू प्यायल्यानंतर सिगरेट फुकून दादागिऱ्या करतात, लोकांना हाणमार करतात, त्यांनी जरा विचार करा, आपल्या आई वडिलांनी ह्यासाठीच का आपल्याला मोठं केलं होतं? आणि एकांतात येऊन बघा. आणि जे भाईगिरी असतील, जे भाईंसंग तुम्ही असताल, तुम्हाला काय जग जिंकायचं नाही. तुम्ही काय कुठले हे नाही आहेत, बादशाह नाही आहेत या ठिकाणी, का हिटलर नाही आहे तुम्ही, का सिकंदर नाही आहे जग जिंकायला निघालेले. म्हणून मित्रांनो मी आवर्जून सांगतो, आपल्या आईबापांकडे लक्ष द्या. त्यांनी पूर्ण म्हाताऱ्या वयात आलेले असतात. आपण काय उद्योग करतो, मग त्यांच्यावरती वेळ काय येते? त्यांना हातपाय पसरून कुणाकडे तरी मागून जगावं लागतं. अशा लाजिरवाणी जिंदगी जगण्यापेक्षा एक सरळ मार्गी जिंदगी जगा ना, जिथं तुम्हाला एक भाकरी खायची, अर्धी खा, सुखी राहा. जिथं तुम्हाला बंगला घ्यायचा आहे तिथे एका रूम मध्ये राहा, पण सुखी राहा. म्हणून सर्व तरुण पिढीला माझा या व्हिडिओतून आपलं उद्देश एक आहे, एक मात्र आहे की सर्व तरुण पिढी सुधारली पाहिजे. त्या भाई लोकांच्या नादी लागू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.